नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसानंतर परत मी माझ्या टँकचं अपडेट देत आहे. कारण लास्ट टाइम आपण आपले एंजल सेपरेट केले होते. त्यानंतर काही दिवसांनी मी परत त्यांना कम्युनिटी टँकमध्ये ॲड केलं. त्यानंतर आता काय केलंय की परत त्यांचं सेम बिहेवियर दिसायला लागलेला. ते सेपरेट राहत होते, आयसोलेट राहत होते. सो विचार केला यार परत त्यांना सेपरेट करूया, कारण त्या टायमाला माझ्याकडे पार्टिशन तसं हवं तसं नव्हतं. सो आता मी एक नवीन पार्टिशन सुद्धा आणलंय आणि त्यांना दोघांनाही वेगळं केलंय. तुम्हाला दाखवतो. अजून त्यांनी एक्स ले नाही केले. मोस्ट प्रोबेबली मला वाटतं एक वीकमध्ये चान्सेस आहेत. जसं त्यांचे चेंजेस दिसत आहेत आणि त्यांचे वेंट पाईप दिसते, हे पहिलं दिसत नव्हतं. सो आय फील की विदिन अ वीक ऑर मोर, थोड्या 1-2 आठवड्यात मे बी ती लोक फर्स्ट टाइम एक ले करतील. सो होपफुली लेट्स सी. आणि तुम्हाला दाखवतो आता टँकचं अपडेट काय आहे. सो हा आपला 6 फीटचा टँक आणि हे फिल्ट्रेशन जे आहे ते खूप चांगलं काम करतंय. म्हणजे मला आता मी खूप दिवस गावी होतो, 8-10 दिवस, तर ह्या फिल्टरमुळे माझं पाणी क्रिस्टल क्लिअर होतं. आता एक ग्रीन दिसतंय. ॲक्च्युली काय झालेलं, थोडीशी माझ्या या गोल्ड्सवर फंगस आलेली. सो आता त्याच्यात ते लिक्विड टाकले, त्यामुळे ते पाणी तसं झालंय. आणि आता ते थोड्या दिवसांनी मी चेंज करणार आहे. थोडे ओके होऊन दे, लगेच नाही. आणि ह्या साईडला आम्ही एंजल्स ठेवलेत. त्याचे ग्लास थोडी क्लीन करायची आहे, बट असून दे, जसं आहेत ते बरे आहेत. आणि 1 फीटची जागा दिली आहे. हे पार्टिशन करून मी मध्ये हे केलं आहे. त्यांचे ॲग्रेसिव्ह झाले आहेत खूप जरा आता सध्या. ही फिमेल आहे, हा मेल आहे. आणि पाठी मी एक स्लेट ठेवली. स्लेट इन द सेन्स ती एक लादी आहे. सो यांचं कसं असतं की जेव्हा पण ही म्हणजे मी ह्याच्यात एग ले करायचे असतील किंवा पेरअप झाल्यावर ना, ही लोक एरिया क्लीन करतात, हे आपल्याला माहीत आहे. सो आता ती लोक ती जी पट्टी आहे ती क्लीन करतायत वगैरे, सगळं त्यांचं चालू आहे. आणि आता जवळून आपण बघितलं ना, त्याची एक वेंट पाईप दिसते बघा फिमेलची खाली. सेम मेलचा पण आहे. आणि आता बघूया किती दिवसांनी अंडी देतील. मला वाटतं 1 वीक किंवा त्याच्यापेक्षा मॅक्सिमम 2 वीक. त्यानंतर एवढे त्याच्यापेक्षा लेट नाही होणार आय गेस. आणि आता यांना मी कमीत कमी झाला 1 महिना आता असं साईडला ठेवलंय. नवीन पेअर आहे, सो आय एम नॉट एक्सपेक्टिंग मोर फ्रॉम देम. आणि बाकी आपले हे गोल्ड आहेतच. ह्याच्यात पण माझे काही एंजल्स आहेत, बट ते पेअर्ड अप नाही आहेत. इथे पण आहेत काही. एक माझा जेट ब्लॅक आहे आणि 4 माझे कोई एंजल्स आहेत. सो अजून ते पेअरअप नाही झाले आहेत. सो नवीन पेअर आहे, म्हणजे आपण पण शिकतोय. ऍक्च्युली आपण काही ब्रीडर नाहीये, बट आय एम लर्निंग. तर सो असं आहे की मला पण बघायचं, मला खूप आवड आहे की माझ्याकडे स्वतःकडे एंजल ब्रीड व्हावे. ते आता मोर दॅन अ इयर, म्हणजे 1.5 वर्ष झाले असतील त्यांना माझ्याकडे. आणि ह्या एजमध्ये नॉर्मली देतात. जर पहिलंच मी यांना सेपरेट करून एका वेगळ्या टँकमध्ये ठेवलं असतं ना, तर मे बी ह्याच्या आधीच त्यांनी एग ले केले असते. बट ठीक आहे, जो होता है वो टाइम के साथ होता ही है. तर मी थांबलोय. आता बघूया कधीपर्यंत एग्स ले करतील. आता मी यांना एकत्र मिक्स नाही करणार आहे, कारण ही सेट पेअर आहे. आणि आय डोंट वॉन्ट देम की परत हे कम्युनिटी टँकमध्ये जाऊन परत मिक्सअप होतील. मग नंतर ते एक त्यांचं रुटीन जी सायकल आहे ती ब्रेक होते. सो कोणाला अजून आयडिया असतील की आपण ह्याच्यात अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो, लाईक कोण आपल्यात असे असतील जे ब्रीडर्स असतील, ते बघत असतील, तर प्लीज मला म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये गाईड करा. किंवा पर्सनली माझ्या इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ओंकार अनफिल्टर्ड, त्याच्यावर मला DM करू शकता डायरेक्टली तुम्ही. आणि तुमचं नॉलेज माझ्यापर्यंत शेअर करू शकता. आपण ही कम्युनिटी जी फिश टँकची ॲक्वेरियमची जी कम्युनिटी आहे ती अशीच ग्रो करूया सोबत मिळून. कारण ही अशी हॉबी आहे ना, त्याच्यात खूप म्हणजे एक्सपिरियन्सची पण गरज असते, बरोबर. आता मी एक 10-15 वर्ष झाली फिशेस ठेवतोय, मोर दॅन 15 इयर्स. मी शाळेत असल्यापासून ठेवतोय. तर आता कुठेतरी एक नॉलेज आहे की आपण कसे फिश ठेवले पाहिजे. गेम ब्रीडिंगचा गेम आहे तो पूर्ण वेगळाच आहे. त्याच्यात वेगळं एक्सपिरियन्स, वेगळं नॉलेज, तर खूप टाइम लागतो. सो जर असं कोण असेल नॉलेजेबल ज्यांच्याकडे एंजल ब्रीड झाले आहेत, एग ले केले, त्यांनी कसे सांभाळले, त्यांचं कसं टेक केअर केलं, तर हे मला तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा किंवा मला डिरेक्टली DM करा. तर मी माझं इंस्टाग्राम अकाउंट इथे वर देईनच. सो त्या अकाउंटवर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मला तिथे तुम्ही डिरेक्टली DM मध्ये सांगू शकता. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याकडे पण असे जो ॲक्वेरियम्स असतील, तुम्ही पण फिशेस ठेवायला आवडत असतील, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला अजून याबद्दल काय काय टिप्स देऊ शकता तर प्लीज ते नक्की द्या. मला आवडेल तुमच्याकडून शिकायला. सो
टिल देन हॅव अ गुड डे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी.